कुठे कुठे पोचलोय नक्की कमेंट करा. या ट्रॅफिक वरून या तुम्हाला समजलंच असेल कुठे पोचलोय आपण. चिनी बुक्की दिली बाबू कुठे गेला. थँक्यू. मला घेऊ दे. होल्ड करा. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर प्रणालीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, घरी लग्न कार्य चालू आहे आणि माझ्या बहिणीचं लग्न आहे. म्हणजे 2 बहिणी आहेत, त्यातला आधीच एकीचं लग्न झालं आहे, मी मोठा, सेकंडचं लग्न झालेलं आहे आणि त्यानंतर राहिलेली तिसरी, तिचं लग्न आज आहे. त्यासाठी चाललो आहे माणगावला. आणि खूप लोकांना हे पण माहीत नाही की आमची जॉईंट फॅमिली आहे वगैरे, कारण सगळे आम्ही ह्याच घरात राहतो. तुम्ही खूप वेळा बघितलंच असेल, ह्याच घरातले व्हिडिओ असतात, पण व्हिडिओ आम्ही दुपारच्या करतो, त्यामुळे घरी तुम्हाला जास्त कोण बघायला मिळत नाही. डायरेक्ट 6 नंतर सगळे घरी येतात, त्यामुळे दुपारचा जो टाईम असतो त्याच्यामध्ये आम्ही व्हिडिओज वगैरे शूट वगैरे करतो. जेवण, प्रणालीची जेवणाची रेसिपी तेव्हा असते, असं आहे. त्यामुळे आज खूप लोकांना समजलं असेल की मला 2 बहिणी पण आहेत आणि त्यानंतर जॉईंट फॅमिली पण आहे आमची. त्यामुळे खूप लोक कमेंट करायची, घरी आई वडील नसतात का, की गावाला ठेवलं आहेस का वगैरे. तर सगळे इकडेच असतात. ऑलरेडी 2 बस केलेले आहेत. बाकीचे एक बस 6 वाजता सुटली, ती गेली, ती पहिली गेली, म्हणजे नवरीची बस पुढे गेली. दुसरी बस 7 वाजता निघणार आहे, जे आपल्या चाळीतली बाकीची लोक आहेत ती असणार आहे त्याच्यामध्ये. आणि मी चाललो आहे 2 व्हीलरनी. तर 2 व्हीलरनी यासाठी की बस आजच रिटर्न येणार आहेत आणि मी तिथून जाणार आहे गुहागरला, कारण आज कोकणी गार्डी म्हणजे अमित कुबडेचं 2 दिवसानंतर साखरपुडा आहे. तर त्यासाठी चाललेलो आहे, स्कूटी घेऊन चाललेलो आहे. म्हणजे रिटर्न यायची गरज नाही लागणार, तिथंच 1 दिवस कुठेतरी स्टे करू, साखरपुडा करूनच रिटर्न येऊया. तर चला, पुढचा प्रवास गाडीवर असेल. आणि आता बघूया मुंबई गोवा हायवे कितपत सुधारला आहे. चला, आपला प्रवास चालू झालेला आहे. 3 तास दाखवते माणगाव, बघू कितपर्यंत पोचतोय. चुनाभट्टीची वेस ओलांडली, चुनाभट्टीच्या बाहेर पोचलो आणि समोर लालपरी चालले. इकडे बाजूलाच नेहरूनगर बस डेपो आहे, हे पण महाडलाच चालले. एकदा पेट्रोल फक्त आपल्याला फुल करायला लागणार आहे. पेट्रोल एकदा फुल केलं की माणगाव रिटर्न येऊ शकतो एवढ्या पेट्रोलमध्ये. चला, पेट्रोल वगैरे फुल केलं, आता काय कुठे थांबायची गरज लागणार नाही. जर मला वाटते झोप यायला लागली तर एखादा एनर्जी ड्रिंक पितो, पण पोटात भूक पण आहे, थोडीशी भूक पण लागले. तर बघूया, ज्या कंट्रोल करत गेलं तर 3 तासात पोचवून, पण 3 तासात जाईन पण मी डायरेक्ट. नाही तर लयच कंट्रोल नसेल होत तर कुठेतरी नाश्ता करू. भूक कंट्रोल करू शकतो, झोप कंट्रोल नाही करू शकत, त्यामुळे एनर्जी ड्रिंक प्यायलाच लागेल जर झोप यायला लागली तर. मागच्या 2-3 हप्त्यापूर्वी असंच रस्त्यावरती पाणी पडलेलं. बघा, हे असे गाडीवाले जातात, तो मागचा जो रस्ता आहे ना आपला, वडाळा वगैरे करत येतो, त्या रस्त्याने येत होतो. तर येता येता मी मस्त चाललो आहे, म्हणजे आपला स्पीड 50-60 एवढाच असतो, 40-50. तर झालं असं, ते पाणी दिसलं आणि रस्त्यात अशीच कुठली तरी गाडी गेलेली आणि पाणी होतं ते, आणि मी चालले आणि मी चाललेलो आणि अचानक पाणी आलं आणि मी ब्रेक दाबला नाही, काय नाही दाबला, आणि ती गाडी त्या पाण्यावरून जी स्लिप झाली आणि मी जो पडलो डायरेक्ट बोचावरती. आणि बरं मी हेल्मेट घातलेलं, डोकं काय आपटलं नाही, पण बोचा असं आपटला. लगेच उठलो, गाडी साईडला गेली आणि थोडा वेळ थांबलो, बघितलं तर पाणी ते असं. त्यामुळे आता खूप लोक बोलतात ते ब्रेक नाही दाबायचा. मी ब्रेक दाबलाच नाही, तरी पण घसरलो. आणि बरं मागे आजूबाजूने ट्रक बिक चाललेला नव्हता किंवा 4 व्हीलर नव्हती, म्हणजे गाड्या होत्या पण मी सगळ्यात पुढे होतो. आणि जसा पडलो तसा मागच्या ट्रकवाल्याने ब्रेक दाबला. दुपारी 2 वाजताचं लग्न आहे, किती वाजेपर्यंत पोचतोय. तिकडे जाऊन चेंज करून थोडा आराम पण करेन मस्त.
थोडा लेट जर निघालात ना एवढे तुम्हाला सिग्नल भेटतील. प्रत्येक सिग्नलवर थांबत आलोय आणि सिग्नलवर असताना अचानक गाडी बंद पडली ना लय टेन्शन येतं. मागचा सारखा हॉर्न देत बसतो. इथला एक तुम्हाला किस्सा सांगतो. मी समोर बघितलेला हा जो ब्रिज तुम्ही क्रॉस केला ना वाशीचा ब्रिज क्रॉस केल्यानंतर हा टोल नाका लागतो आणि टोल नाका जस्ट क्रॉस जर केलात तर बरोबर लेफ्ट साईडला आहे ना निराळ विकणारे आहेत. म्हणजे ऑलरेडी मागे पण आहेत ब्रिज चालू व्हायच्या आधी, पण हे प्रॉपर टोल नाक्याच्या पुढचं सांगतो जे मी स्वतः बघितलं. बरोबर या लेफ्टला एक बाई बसते निरा विकणारी. म्हणजे याच्यातला मधला दुकान होतं मधला प्रॉपर आणि ती बाई असते. आता तिचं दुकान याच्यातलं अजून तिने लावलेलं नाही आहे. मधी स्टॉल असतो तिचा आणि बाईच असते त्या दुकानावरती. तर तिने काय करावं ते मग असतो त्यांच्या त्या डब्यामध्ये आपला निराच्या डब्यामध्ये मग असतो. तर म्हणजे तिने मग घेतलं आणि डायरेक्ट तोंडाला म्हणजे आधी ती बघत होती म्हणजे समोर कोण एकदम असा स्ट्रेट नजर ठेवतात ना कोण बघतोय का किंवा काय, आणि बघता बघता तिने डायरेक्ट ते मग डायरेक्ट तोंडाला लावला आणि निरा पियाली त्याच मगाने. आणि तोच मग कस्टमरला पण ती देत म्हणजे कस्टमरला जो द्यायचा मग असतो तोच मग जो त्या तिच्या भांड्यामध्ये होतं आतमध्ये म्हणजे त्याच मगाने ती कस्टमरला पण देत होती ते. म्हणजे हे ते मी स्वतः बघितलं. म्हणजे ही नेहमी असं करतच असणार. त्यामुळे नक्की ती त्या बाईवर नजर ठेवा आणि तिच्याकडून घ्यायचा प्रयत्न करू नका. ही डायरेक्ट खूप असं किळसवाना प्रकार होता तो. आणि मला तरी मी 2-3 वेळा आलो तिथे, बोललो हिची व्हिडिओ शूट करतो म्हणजे थांबवून वगैरे. तर तिथपर्यंत यायचो आणि विसरून जायचो काहीतरी काम पटकन म्हणजे फोन यायचा किंवा काय आणि विसरून जायचो. म्हणून बोललो एकदा हिची व्हिडिओच काढू म्हणजे की ती कधीतरी भेटेल पुन्हा कॅमेरामध्ये. आणि तिने हे पण का केलं असेल ते पण सांगतो. कारण ती त्या स्टॉलवरती जॉबला असणार म्हणजे तिला रोजंदारीवर जसं पगार ठेवतात ना तसं तिच्या मालकाने ठेवलेलं असणार जॉबला. आणि ते ग्लास जे देतात ना तर ते ग्लास मोजून देतात. म्हणजे तुम्ही मूवी जरी वगैरे गेलात थिएटरमध्ये तर जे पॉपकॉर्नचे असतात तो खूप मोठा झोल असतो तो. हे सांगतो त्या झोलवर येतो त्या. तर जे ग्लास असतात ना ते मोजून ठेवलेले असतात. तर ते मोजून यासाठी ठेवतात की जी डब्यातली क्वांटिटी असते ती मोजत नाहीत. ग्लास किती संपलेत त्यावर ठरतं की एवढा इन्कम झाला आहे आजचा. म्हणजे जेवढे ग्लास संपले तेवढा इन्कम झाला असं तो हिशोब असतो त्याच्या मागे. त्यामुळे तिने ग्लास वेस्ट होऊ नये त्यासाठी तिने तो प्रकार केला तसा. कारण कसा जर तिने ग्लासात पियाला तिने ग्लास टाकून जरी दिला असता तर तो काउंटमध्ये झाला असता आणि ते पैसे तिच्या खिशातून द्यायला लागले असते मालकाच्या गल्ल्यामध्ये. त्यामुळे आणि हा त्या थिएटरमधल्या झोलवर येतो. कारण हे मी सांगतोय कारण माझे मित्र त्या लाईनमध्ये जॉबला होते त्यामुळे हा प्रकार माहिती आहे मला. तर ते असं असतं की तिथे पण पॉपकॉर्नची क्वांटिटी खूप असते पण त्या पॉपकॉर्न किती आहेत त्याच्यावर डिपेंड नसतं की किती धंदा झालेला आहे. तिथे ज्यांचे ते कंटेनर असतात पॉपकॉर्नचे ते किती संपलेत त्यावरती ते ठरतं की किती बिझनेस झाला आहे. त्यामुळे आणि जेव्हा तुम्ही तर ते झोल असा होतो त्याच्यामध्ये की जेव्हा आपण पॉपकॉर्न घेऊन जातो थिएटरमध्ये आणि आपण जेव्हा पूर्ण पॉपकॉर्न खाऊन टाकतो तर राहिलेला जो तो कंटेनर असतो तो आपण तसाच ठेवतो आणि येतो. तुम्ही पण येत असाल तर तो कंटेनर जो आपण कारण की एवढा मोठा कंटेनर आपण चुरगळून टाकून देत नाही. कारण ते बरोबर आपला वाटतं की एवढे पैसे दिले तर असं ते मस्त दिसतंय ते म्हणून आपण चुरगळून टाकत नाही. आणि त्याचा ती लोक फायदा घेतात. कारण काय जर चुरगळून आपण टाकलाय तो वेस्ट चुरगळून टाकले की तो वेस्टमध्ये जमा झाला तो टाकून द्यावाच लागतो. पण जर तुम्ही तो असाच ठेवून आलात तर तो रियूज करतात ती लोक. रियूज म्हणजे पुन्हा ते आहे तसे पॉपकॉर्नचं कंटेनर उचलतात पुन्हा त्यांच्या ह्याच्यामध्ये आणतात
यूज करायच्या ह्याच्यामध्ये पुन्हा त्याच्यातच भरून देतात कस्टमरला. म्हणजे समजा 200 रुपयाचा पॉपकॉर्नचा तो भांडा असेल, म्हणजे त्या 200 रुपयाचा झोल निघाला कारण रियूज केलं. मालकाला फक्त दिसणार आहे की एवढे पॉपकॉर्नचे वेस्ट म्हणजे एवढे कचऱ्याच्या डब्यात जमा आहेत, म्हणजे हा एवढे हे झालेले आहेत, बिझनेस झालेला आहे. त्यामुळे रियूज जर केला तर तो झोलमध्ये जमा होतो. म्हणजे आता पॉपकॉर्न कितीला माहीत नाही, मी कधी घेत नाही, कारण 3 तासाच्या मूवीमध्ये काय 3-2.5 तासाच्या मूवीमध्ये काय खायचं आणि काय नाही. म्हणजे मी बाहेर येऊन जेवतो, पण हा झोल मला माहीत आहे. असे झोल झालेले आहेत. तर असे झोल असतात. त्यामुळे नेक्स्ट टाईम जर थिएटरला गेलात किंवा कुठलाही डिस्पोजेबल उसाचा रस जरी पिताय तर ते चुरगळून नक्की टाकत जावा. चुरगळून पूर्ण असा क्रश करा आणि त्या कचऱ्याच्या डब्यात त्याच्यात टाकून द्या. जर तुम्ही असंच जर टाकलात, खूप लोकांच्या इथे तुम्ही बघितलं असेल लस्सी बिस्सी पियालात की ते चुरगळून टाकत नाही, डायरेक्ट असेच त्या पिशवीत टाकतात त्यांच्या कचऱ्याच्या डब्यामध्ये. त्यामुळे नेक्स्ट टाइम काळजी घ्या. याने पूर्ण रस्ता ब्लॉक करून टाकलाय. काय आहे काय ह्याच्या आईला. एक तुम्हाला गोष्ट शेअर करायची होती, थोडंसं नॉलेज वाढेल आणि तुमचे थोडे पैसे पण वाचतील. कारण माझ्यासोबत किस्सा झाला आहे, त्यामुळे मी अलर्ट नव्हतो, तुम्ही अलर्ट राहू शकाल. कारण जे कोण आयफोन युजर्स असतील त्यांच्यासाठी खास खबर आहे. त्यामुळे नीट ऐका. तुम्ही आयफोन घेतला असेल मस्त 1 लाखाचा, 1 लाख 1.5 लाख जो मॉडेल असेल त्यानुसार पैसे असतात, तर घेतला तो कधी पाण्यात टाकू नका. म्हणजे त्याच्यावर किती त्यांनी लिहिलं असेल वॉटरप्रूफ आहे, वॉटर रेझिस्टंट आहे, तर त्यावर विश्वास ठेवू नका. पाण्यात जर भिजला, कंपनी तो क्लेम करत नाही, वॉटरचं डॅमेजचं क्लेम होत नाही आणि मोबाईल गेल्यामध्ये जमा असतो. तर झालं असं की मी मोबाईल आयफोन होताच बोलायला लागेल आयफोन 15 होता, कमीत कमी 1 लाखाचा फोन. आणि 1.5 वर्षापूर्वी घेतलेला. म्हणजे त्यावेळी सोन्याची किंमत मला वाटते 70,000 आसपास असेल. आता मी ज्या स्विमिंग पूलला गेलेलो आणि म्हणजे त्या एका राईडवर बसलो आणि राईडवरून खाली आलो ना, मला माहिती आहे की माझा मोबाईल वॉटरप्रूफ आहे, कारण खूप लोकांनी पाण्यात टाकून चेक केलेले आहेत वगैरे. मीही आधी टाकलेलं आहे पाण्यामध्ये. म्हणजे एकदा निखिल, आपला कोकणी निखिल, त्यांनी सांगितलं अरे टाक बिंदास, काय प्रॉब्लेम नसतो, वॉटरप्रूफ असतो. म्हणजे त्यांनीही टाकलेला स्वतःचा, तर त्यांनी टाकला. मग नंतर एकदा मीही टाकून बघितला की खरंच हो, पाण्यातले व्हिडिओ वगैरे काढले, वॉटरप्रूफ एकदम असं प्रॉपर शूट केलं आम्ही तिथे पाण्यातून वगैरे. त्यानंतर ते झालं, म्हणजे त्या गोष्टीला झाली 1 वर्ष झाला, उलटून गेला. त्यानंतर मला ती म्हणजे खबर आता अशी कळली की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा टाकता तेव्हा जो वॉटरप्रूफिंगचा जो सील असतो तो थोडासा ओपन होतो, थोडा लीक होतो. तो दुसऱ्यांदा टाकता तर थोडासा लीक होतो, तिसऱ्यांदा टाकता थोडा लीक होतो. असं करत करत तो लीक प्रूफ जो आहे वॉटरप्रूफ, तो पूर्ण डॅमेज होऊन जातो हळूहळू टाकून तो. आणि एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही फायनल पाण्यात जाता तेव्हा तो लीक पूर्ण निघालेला असतो आणि त्याच्यात डायरेक्ट पाणी घुसतो. म्हणजे कमीत कमी 5 ते 6 वेळानंतर, म्हणजे तुम्ही कंटिन्यू जेव्हा टाकाला 1 महिना अगोदर वगैरे, जेव्हा 5व्या-6वी वेळ येईल टाकायची तेव्हा तो लीक प्रूफ राहिलेला नसतो. मी त्या राईडवर बसलो आणि खाली आलो आणि वरून बायकोचा पण फोन घेऊन गेलो, कारण मला माहिती होतं की तिचा पण फोन वॉटरप्रूफ आहे. तिच्या पण फोनला घेऊन 1.5 वर्ष झालेली. तिचा फोन होता 40,000चा. दोन्ही फोन मी खिशात टाकले. म्हणजे 1,40,000 मी त्या राईडवरून घेऊन आलो खिशात टाकून आणि डायरेक्ट जो पाण्यात गेलो. आणि नंतर मला माहिती आहे की हा फोन चालू आहे. फोन बघतोय मी, अरे फोन बंद. मला वाटलं थोडंसं असं काहीतरी कुठे पाणी गेलं असेल त्यामुळे झालं असेल. फोन चालू करतो, चालू होत नाही. थोड्या वेळ उन्हात सुकवलं तरी पण चालू होत नाही. बोललो गेले. मग थोडा सिम कार्ड ट्रे बाहेर काढला,
त्यात पाणी घुसलेलं. बोललो तेव्हा समजून गेलं की आतमध्ये पाणी घुसलंय, कारण सिम कार्ड ट्रेमध्ये पण पाणी जात नाही वॉटरप्रूफच्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये गेलेलं. त्यामुळे 1,40,000चं नुकसान झालं आहे. 1 हप्ता झाला फोन रिपेअरला टाकलाय मी, अजून रिपेअर होत नाही. तो रोज सांगतो आज तो थोडासा दिवस द्या, मी करतो करून अजून फोन रिपेअर नाही होत आहे. म्हणजे खूप मोठा डॅमेज झाला आहे तो. आता तो रिपेअर होईल नाही होईल माहीत नाही, पण ते 1,40,000चं नुकसान झाला. तेवढाच मला वाटतंय 2 तोळं सोनं घेतलं असतं त्यावेळी, तर आता ती प्राईस अजून वाढली असते. त्यामुळे ज्यांच्याकडे आता ऑलरेडी आयफोन आहे, घेऊन पस्तावला आहात. कारण आम्ही जे व्हिडिओ वगैरे करतात ना, व्हिडिओज वगैरे, त्यांच्यासाठी आयफोन बेस्ट असतो. म्हणजे DSLR नंतर ज्याची क्वालिटी असेल बाप, तो फोन म्हणजे आयफोन. बाकी कुठल्या फोनला एवढी क्वालिटी नाही, क्लिअरिटी नाही आहे. व्हिडिओसाठी सांगतोय. म्हणून जेवढे पण कॉन्टेंट क्रिएटर असतात ना, ते आयफोनच यूज करतात. आणि पटकन खिशातून काढून लगेच शूट करता येतं वगैरे. म्हणजे एवढा मोठा कॅमेरा हँडल करण्यापेक्षा हे पटकन आहे. म्हणून खूप लोक आयफोन घेतात. म्हणजे कॉन्टेंट क्रिएटरचा खरंच गरज आहे त्यांना. पण बाकी जे शो ऑफ करायला घेतात त्यांचं सांगू शकत नाही की बाबा 4 चौघात मला आयफोनचा लोगो दाखवायचा आहे वगैरे. त्यामुळे पण ज्याच्याकडे असेल आणि कॉन्टेंट क्रिएटर असेल तर ही चूक करू नका, पाण्यात टाकू नका. जर पाण्यात टाकलात, पहिल्यांदा तुम्ही मस्त टाकाल, तुम्हाला वाटेल हां काही नाही झालं, खरंच वॉटरप्रूफ आहे, तुम्ही व्हिडिओ पण काढाल पाण्यातल्या वगैरे. पण जसं जसं ते हळूहळू प्रोसेस होईल, ती त्याचा लीक, वॉटरप्रूफिंगचं ते लीक असते, ते त्याचं मटेरियल काय असेल ते निघत जातं आणि तुमचं मोठं नुकसान होऊ शकतो. आणि बरं झालं मी लेटेस्ट हा फोन घेतलेला, कारण हा पण व्हिडिओसाठी चांगला आहे. म्हणजे एवढी आयफोन एवढी क्लिअरिटी नाही, पण आहे व्यवस्थित. Vivo X200 हा फोटोसाठी चांगला आहे. खूप भारी फोटो येतात, म्हणजे DSLRच्या लेवलचे फोटो येतात त्याच्यामध्ये. पण तरी व्हिडिओ आता आजकाल याच्यातच करतोय, त्यामुळे थोडीफार कॉम्प्रोमाइज करायला लागणार आहे. काम अजून चालू आहे. यायला कधी बघायला मिळणार आम्हाला मुंबई गोवा हायवे झालेला, की आमच्या मुलांना बघायला मिळणार. नाश्ता करून घेतो, भूक लागली, बघू काय मिळतं इथे. चला, नाश्ता वगैरे झाला. आणि ही दत्त स्नॅक्सवाल्यांची वेगळी अजून एक ब्रांच इथे ओपन झाले. कुठं आहे मी नक्की माहीत नाही मला, पण एवढं काही खास नाही आहे. कारण आपला ते पनवेलचा पण आहे ना, तिथं पण ट्राय केलेलं, त्यानंतर इथे पण ट्राय केलं. असं काही वेगळं चव नाही लागली मला. आणि एवढे त्याच्यात मसाले, ते खडे मसाले असं ते टाकलेले, त्याचे सारखं अर्ध्या वेळ माझा ते मसाले बाहेर काढण्यातच गेला. कुठे पोचलोय नक्की कमेंट करा. या ट्रॅफिक वरून तुम्हाला समजलंच असेल कुठे पोचलोय आपण. आपण लोकेशन वरती पोचू. काहीतरी गोरेगाव म्हणून त्या जागेचं नाव आहे. इकडे पण गोरेगाव आहे, मुंबईला पण गोरेगाव आहे. लोणेरे रायगड लोकेशनवर तर आलोय, पण आमच्या बस वगैरे काही दिसत नाहीत. मिस पाहिला आलोय की काय, नावं वगैरे नाही लिहिलेत काहीच. आणि माझ्या आधी सकाळी गाडी निघाले, त्यांना ट्रॅफिक भेटलं मधी, मी सगळ्यांच्या आधी पोचलोय.
चला हा आमच्या आधी निघालेले आत्ता पोचतात. 7ला तर निघालं. किती आहे ट्रॉफिक किती काय वापस नाही. मावा थोडा डेंजर काम आहे. बरा पोहोचला सर रे. पप्पी दे. चिनी पप्पी दिली. बाबू कुठे गेला? थँक्यू. मला घेऊ दे. हिला विचार किती वेळ झोपली. किती उलट्या गेल्या? आता काय म्हणून मेकअप करायचं आणि काय म्हणून सगळं. मला सकाळी लवकर उठत होतीस, तुम्ही कसं पोचलात? कधी पोचणार बोलत होतीस? मानगावला ट्रॉफिक. मॉलच्या एंट्रन्सलाच आहे ना मस्त गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि त्याच्या लेफ्ट साईडला राधाकृष्ण आहेत आणि इथे पण गणपती बाप्पा आहे आणि पूर्ण संगमरवरामध्ये ती मूर्ती आहे. दोन्ही पण तिन्ही मूर्त्या. अपोजिटला राम लक्ष्मण आणि सीता आणि आंबे माता या पण संगमरवरीच आहेत मूर्त्या. दिसतोय तू? डान्स करून दाखव. अरे कॅमेरा आहे तर डान्स डान्स डान्स. ए मित्रा होल्ड करा. स्माइल
तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आज खूप एकदम दमायला झालं आणि आमच्या घरातलं शेवटचं लग्न होतं ते झालं कंप्लीट. आता डायरेक्ट कृषिका मोठी झाल्यावर लग्न असणार आहे आणि आता मी चाललो आहे खेडला किरणच्या घरी. त्यानंतर उद्या आजचा स्टे तिथे असेल, दुपारी निघेल त्याच्या घरून आणि खेडला कर्टेलमध्ये चाललो आहे. दुपारी घरातून निघालो की संध्या त्याच्या दुसऱ्या दिवशी जाणार आहे अमितच्या साखरपुड्याला. संगमेश्वर किंवा रत्नागिरी कुठेतरी आहे ते माहीत नाही. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.